आपल्याला रेठरेचं रन मशीन अच्युत डायव्हर दिसलं बघा. आणि अच्युत डायव्हर ज्या फाटीत उभं होतं त्या फाटीतून पिंटू मोडक, वडकीकरांचं कॉकटेल आणि रणवीर राहुलभाई पाटील, अडवली कल्याण यांचा 1001 मथुरबी खाली सेमीला पळायला आलता. झेंडा पंचांनी गाड्या लावायला चालूच केलत्या. तेवढ्यात एक गाडी सुटून पुढे आली आणि तेवढ्यात गाड्या उभ्या राहिल्या. झेंडा पंचाने झेंडा टाकला आणि गाड्या सुटल्या बघा. काय तुफान अशा वेगानं पहिल्या सेमीच्या गाड्या वरती गेल्या बघा. आणि लगेच झेंडा पंचानं पहिला सेमी झाला की लगेच दुसरा सेमी लावून घेतला. दुसऱ्या सेमीत शिरसवडीकरांची रायफल आणि द्वारलीचा हरण्या होता. आणि तेवढ्यात झेंडा पंचाने झेंडा टाकला आणि दुसराही सेमी सुटला बघा. आणि दुसऱ्याही सेमीच्या गाड्या तुफान अशा वेगानं निकालाकडे गेल्या. पण या सेमीत शिरसवडीकरांच्या रायफलची आणि द्वारलीकरांच्या हरण्याची हार झाली. तर मित्रांनो, या सेमीत बकासूरची मथुरची एकाच सेमीत चिठ्ठी निघली. भावाभावांमध्ये लढत होणार, त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती की कोण बाजी मारेल. झेंडा पंचानं बी लगेच गाड्या लावल्या आणि झेंडा टाकला बघा. आणि सगळ्यांना बॅरिगेडच्या कडेला उभं राहून उत्सुकता होती की भावाभावांमध्ये कोण बाजी मारेल. कारण या सेमीत एक बिनजोडचा बादशाह तर दुसरा 3 फेऱ्यांचा बादशाह होता. तर आता झालेल्या भावाभावांच्या लढतीमध्ये बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूर यांनी बाजी मारली. तरी मित्रांनो, एका भावाची जीत झाली, एकाची हार झाली, तरी त्यांचा जुना इतिहास विसरून चालत नाही.